तर मंत्रिमंडळ विस्तार हा पहिल्यांदाच नागपुरात इतिहासात एकदाही उपराजधानी नागपुरात मंत्रिमंडळ शपथविधीचा कार्यक्रम झालेला नाहीये। अधिवेशनाच्या एक दिवस आधी किंवा पूर्वसंध्येला विस्तार होण्याची शक्यता आहे। दिल्लीमध्ये मंत्रिमंडळाच्या यादीवरती अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। भाजपच्या वाट्यातील केवळ 2च खाती ही मित्र पक्षांना जाणार अशी सूत्रांची माहिती आहे। महसूल आणि गृहनिर्माण ही 2च खाती मित्र पक्षांना देण्याची भाजपची तयारी आहे। तर नगरविकास खातं शिवसेनेला मिळणार नाही हे जवळपास निश्चित झालंय। या बदल्यात महसूल शिवसेनेला देण्याची तयारी केल्याचंही समजतंय। मात्र ही खाती देत असताना ती नागपुरातच दिली जाणार। पहिल्यांदाच नागपूर अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, कशा पद्धतीनं पाहताय तुम्ही की या संपूर्ण म्हणजे महत्त्वाची खाती जी आहेत त्यातलं महसूल खातं मात्र भाजप देऊ करते शिवसेनेला आणि आपल्याकडे मात्र नगरविकास ठेवण्याचं त्यांनी ठरवलेलं दिसतंय? प्रज्ञा, त्याचं मुख्य कारण असं असावं की महाराष्ट्रामध्ये इन्फ्राची खूप सारी कामं सुरू आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईसह वेगवेगळ्या शहरामध्ये जेव्हा पायाभूत सुविधांची कामं सुरू होतील तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी ज्या वेगवेगळ्या माध्यमांना मुलाखती दिल्यात त्या मुलाखतींचा शेष पण हाच होता की जर ही महत्वाची खाती जसं गृह आणि नगरविकास आहे हे जर भाजपाकडे राहिलं तर केंद्र सरकार बरोबर सलोखा वाढवण्यामध्ये मदत होते, अशा पद्धतीचं भाष्य त्यांनी केलेलं आहे। पण आता मला 2 शक्यता दिसत आहेत प्रज्ञा। एक म्हणजे नागपूरमध्येच हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। 4 वाजता चहापानाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार आणि मग 5 वाजता चहापान नेहमीप्रमाणे त्याला विरोधक बहिष्कार टाकतील, किंवा आधी ही पण शक्यता नाकारता येत नाही की अगदी अधिवेशन झाल्यानंतर सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो। कारण नागपुरामध्ये जे अधिवेशन होतं आहे त्या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये 4च दिवसाचं ते अधिवेशन। पण आता आणखी काही महत्वाच्या गोष्टी माझ्याकडे आहेत की मी भाजपतल्या काही वरिष्ठ मंडळींची मगाशी बोललो तर भाजपाकडं गृह, नगरविकास, विधी व कायदा, सामान्य प्रशासन, ग्रामविकास, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण ही सगळी महत्वाची खाती राहतील। कारण शेवटी भाजपाकडे तो आकडा पण आहे आणि त्यांना सत्ता चालवण्याच्या दृष्टीने ही खाती महत्वाची वाटतात। तर शिवसेनेकडे नगरविकास खातं जे मुख्यमंत्र्याकडे असतं साधारणपणे, तर ते जर नसेल तर मग सार्वजनिक बांधकाम, महसूल, कामगार, शालेय शिक्षण, राज्य उत्पादन शुल्क, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि परिवहन ही खाती राहतील। आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे वित्त व नियोजन, गृहनिर्माण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा, महिला बाल कल्याण, मदत व पुनर्वसन, अन्न आणि औषध प्रशासन अशी खाती जाण्याची शक्यता आहे। या खात्याकडे आपण जर नजर टाकली, अर्थात हे काही शेवटी असंच होईल असं नाहीये, परंतु भाजपा या सगळ्या गोष्टीसाठी आग्रही आहे। अगदी राम शिंदे यांना विधान परिषदेचं सभापती पद द्यावं यासाठी सुद्धा भाजप आग्रही आहे। म्हणजे आलेल्या आकड्यांचा पूर्ण आपला जो अधिकार आहे तो वापरण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि 3ही घटक पक्षाकडे जात असलेली खाती बघता जसे जसे आकडे आलेत आणि जेवढ्या क्षमतेचे मंत्री त्या पक्षाकडे आहेत त्यानुसार हे खाते वाटप होईल असं दिसतंय आणि नागपुरातच हे मंत्रिमंडळ विस्ताराकडे सरकार जाईल असं दिसतं आहे सध्या। अगदीच मी म्हटलं तशी शक्यता नाकारता येत नाही की अधिवेशनामध्ये सुद्धा 3च महत्वाचे लोक कारभार बघतील। अगदी मात्र आता अशी माहिती मिळते की दिल्लीला हे तिघेही चाललेले आहेत आणि अंतिम शिक्कामोर्तब जे आहे ते सुद्धा दिल्लीतच होईल मंत्रिमंडळावर असं कळतंय आणि मग येत्या काळामध्ये हा कारभार एकत्रितरित्या सगळं मंत्रिमंडळ मिळून पाहिल अशी शक्यता वर्तवली जाते, त्याबद्दल सांगाल? 16 तारखेच्या आत आपण मंत्रिमंडळाचा विस्तार करू असं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं होतं। आज तारीख आहे 11 आणि आज जर हे तिघही जण गेले आणि तिघांच्याही एक वाक्यतेनुसार जर सत्तेचं वाटप ठरलं, मुख्य मुद्दा काय आहे, आता गृह हा विषयच मागे पडलाय मला जेवढं काही भाजपाकडनं आणि बाकी शिवसेनेकडनं इनपुट्स मिळतात त्यानुसार। तर आता नगरविकास, महसूल आणि काही प्रमाणामध्ये वित्तबद्दल चर्चा होऊ शकते। या तिघाही मध्ये प्राथमिक पातळीवरची चर्चा झालेली आहे, कारण परवाच्या दिवशी रात्री तिघही जण जे एकत्रित बसले होते त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ह्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे। राष्ट्रवादीला माहिती आहे की त्यांच्याकडे साधारण कुठले खाते येतील। आता ही तिघही जण जेव्हा भाजप हायकमांडकडे जातील तेव्हा तिथे शिक्कामोर्तब होणं अपेक्षित आहे। फारसा वाव आता आकड्यामुळे कुणालाच उरलेला नाहीये आणि जर तसं झालं तर मग मुंबईत 16 तारखेच्या आत आपण मंत्रिमंडळ विस्तार करू असं जे म्हटलंय देवेंद्र फडणवीसांनी, तसं होऊ शकतं। पण तसं नाही झालं तर मग मात्र अशाच मंजुरीसह नागपूरमध्ये अधिवेशनाच्या एक दिवस आधी
अशा पद्धतीचा शपथविधी होण्याची सुद्धा शक्यता आहे. नक्कीच. तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी. तर नगरविकास खात्यासाठीच खरं तर खूप आग्रही होते शिंदे, मात्र ते त्यांना मिळणार नाही हे देखील आता सूत्रांकडून कळत आहे.